शंकराला तिसरा डोळा नाहीये. असेल तर चांगलंच आहे, पण मी जो स्थळ आहे जो सुरू केला तो डिरेक्टर्स आहे. एक इच्छा आहे की जसं महाराष्ट्रामध्ये छत्रपती होणे नाही, तसा हा माणूस शांताराम बापू चित्रपती होणे नाही. त्याचा तुम्हाला लोकांना माहिती आहे की नाही माहिती, किती माहिती नाही. झनक झनक पायल वाजे हा चित्रपट कलर चित्रपट, पहिला रंगीत चित्रपट. आता एशियन सिनेमा सुद्धा हा रेग्युलर कमर्शियल रिलीज सिनेमा होऊ शकत नाही. अरुण सरनाईक जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आला त्यावेळी लोकांना बऱ्याच लोकांना माहिती नसेल, त्यावेळी माझ्या वडिलांनी एक मराठी चित्रपट अनाऊन्स केला होता, शाहीर प्रभाकर म्हणून. तो शाहीर प्रभाकर मध्ये अरुण सरनाईक. नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर आज अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा दिवस आहे असं वाटतंय, कारण लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया हे गीत अनेकदा आम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकवत असतो. आणि ती चंदेरी तेजाची दुनिया निर्माण करण्यामध्ये ज्यांचा अतिशय महत्वाचा वाटा आहे ते चित्रपती व्ही शांताराम. यंदाचं वर्ष हे व्ही शांताराम यांच्या जन्मशताब्दीचं 125वं वर्ष, आणि त्यानिमित्ताने वर्षभरात ठिकठिकाणी कार्यक्रम तर होणार आहेच, पण आता आपल्याला चाहूल लागलेली आहे, वेध लागलेले आहेत ते थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचे. आणि त्या संदर्भात मी जास्त काही बोलणार नाहीये, तर माननीय किरण शांताराम यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार किरण सर. नमस्कार. खूप छान वाटलं आज इथे या वास्तूमध्ये आल्यावर. एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली आहे. आणि मला जाणून घ्यायचं की मुळात हा थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल जो सुरू झाला होता आणि आज एक टप्पा गाठलेला आहे, यंदाच्या वर्षी कधी असणार आहे आणि यंदाच्या वर्षीची वैशिष्ट्य काय? यावर्षी जो आम्ही थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल हे असं याचं नाव आहे. हा मी जवळजवळ 22व्या वर्षी म्हणजे माझ्या वयाच्या 22 वर्षापूर्वी हा सुरू केला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही मला माहिती आहे, त्यावेळी पहिल्यांदा सर्वप्रथम मामी चित्रपट महोत्सव हा मुंबई शहरामध्ये सुरू झाला. तो मी सुरू केला. ऋषिकेश मुखर्जी आमचे डिरेक्टर म्हणजे चेअरमन होते. त्यांना मी जेव्हा सांगितलं की असं पाहिजे, तर आम्ही मामी फेस्टिवल 10 वर्ष केली. 10 वर्षानंतर मला असं थोडंसं वाटलं की एशियन कंट्रीचा सिनेमा आहे, कारण आपण भारतातसुद्धा आपण एशियन सिनेमा आहोत, तर त्याच्यावरती फोकस लेस केला जातो. पण अमेरिकन सिनेमा ह्या सिनेमा मामी फेस्टिवलमध्ये दाखवले जातात जास्ती. म्हणून त्याचं कारण म्हणून मी त्यावेळी 21 वर्षापूर्वी मी थर्ड आय एशियन फेस्टिवल केला. आता थर्ड आय सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, थर्ड आय काय आहे? थर्ड आय म्हणजे शंकराला तिसरा डोळा नाहीये. असेल तर चांगलंच आहे, पण मी जो स्थळ आहे जो सुरू केला तो डिरेक्टर्स आहे. क्या बात आहे. दॅट इज अ थर्ड आहे. आणि म्हणून थर्ड आहे एशियन फेस्टिवल हे नाव त्याला पडलं. आणि म्हणून त्याच्यानंतर आम्ही एशियन सिनेमा आम्ही चालू केले. पहिल्या प्रथम इराणियन सिनेमा दाखवले. आम्हाला माहिती येत नव्हतं की इराणमध्ये सिनेमा होतात म्हणून, पण इतके चांगले चांगले सिनेमा झाले. आणि त्याच्यानंतर मग सबंधही गेली 21 वर्ष आम्ही सबंध एशियन कंट्रीचा सिनेमा दाखवला. एशियन कंट्रीचा थर्ड आय फेस्टिवल जो आहे एकमेव भारतामध्ये एकमेव एशियन कंट्रीचा सिनेमा आहे. बाकी आतापर्यंत इंटरनॅशनल फेस्टिवल होतात, होय, आणि होऊ देत, जितके होतील तितके जास्ती बरे, पण एशियन सिनेमा मला हे करायचं आहे. आणि मी ही जेव्हा कल्पना माझ्या वडिलांना त्यावेळी सांगितली 21 वर्षापूर्वी, त्यावेळी सांगितलं त्याही करायची, त्यावेळी म्हणाले की किरण कर, तुला काय करायचं तर कर, कारण आपण सुद्धा भारतसुद्धा एशियन सिनेमामध्ये आहोत आणि आम्ही पण भारतीय आहे, पण एशियन डिरेक्टर आहे. आणि त्याच्यात इन्स्पिरेशन घेऊन मी हे संबंध चालू केलं त्यावेळी. आणि त्याच्यानंतर आता 22वं वर्ष आपण आहोत. या 22व्या वर्षामध्ये आणखी नवीन चित्रपट, आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, गेल्या वर्षापासून म्हणजे 20व्या वर्षापासून आम्ही मराठी चित्रपटांचा सुद्धा त्याच्यात भाग केला, किंवा वाय ओनली एशियन सिनेमा, होय, की मराठी चित्रपट जे होतात भारतामध्ये त्यांनासुद्धा घेऊन तो सिनेमा म्हणजे फेस्टिवल करावं. आणि म्हणून आम्ही मराठी सिनेमा केला. मराठी सिनेमाला आम्ही अवॉर्ड्स ठेवली. जसं एशियन कंट्री सिनेमाला अवॉर्ड्स आहेत तसे मराठीला सुद्धा अवॉर्ड्स आहेत. आणि अशा पद्धतीचा हा संबंध थर्ड आय एशियन फेस्टिवल आपण सुरू केलेला आहे. दरवर्षी तो न चुकता 9 जानेवारी ते 15 जानेवारी हा आमचा पिरियड आहे. तर आता त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. मी फक्त तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की नक्की हा महोत्सव बघा. रवींद्र नाट्य मंदिर आपल्या प्रभादेवीला जे पु ल देशपांडे कला अकॅडमी आहे त्या ठिकाणी आमचा महोत्सव चालू होणार आहे. आणि एक ठाण्याला
सियाच्या मल्टिप्लेक्समध्ये, तिथे एक महोत्सव, तोच असे आम्ही जवळ 32 की 33 चांगले चित्रपट मग भारतीय एशियन सगळे दाखवणार आहोत. तर माझी एवढीच इच्छा आहे की जे नवीन लोक आहेत, तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीने हे सिनेमा बघावेत. कारण ह्या सिनेमा बघितल्यानंतर त्यांना कळेल की आपला भारतीय सिनेमा, ज्यावेळी चित्रपती शांताराम बापू आहेत, भालजी पेंढारकर आहेत, मास्टर विनायक आहेत, हे सुद्धा आपल्या भारतामधले मुंबईमधले मराठी माणसं होते. त्यांनीसुद्धा जेव्हा ते चित्रपट केले आणि जसे शांताराम बापूने दो आंखें बारात केला, हो. त्यावेळेला त्याला बेस्ट फॉरेन फिल्म हॉलिवूड अवॉर्ड मिळाला. तर अशा पद्धतीची अशी बरीचशी अवॉर्ड, चांगली फिल्म्स जे भारताबाहेर सुद्धा बनवत आहेत, ते आम्ही ह्या फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. आणि माझी एवढीच इच्छा आहे की नवीन प्रेक्षक, नवीन चित्रपट निर्माते आणि डिरेक्टर्स या महोत्सवामध्ये येऊन बघावेत आणि आणखी त्यांनी काहीतरी भाग घ्यावा आणि चांगले चित्रपट व्हावेत. सर, मगाशी आपण उल्लेख केलात की यंदाच्या वेळेला 2 स्पेशल स्क्रीनिंग असणार आहेत आणि त्याच्यामध्ये अरुण सरनाईकांच्या जीवनावर हो. एक फिल्म आहे, त्याविषयी पण जाणून घ्यायचंय. अरुण सरनाईकांच्या वरती एक संबंध चित्रपट होतोय, झाला आहे, ज्याच्यामध्ये जो डॉक्युमेंटरी स्टाईलच आहे, पण तो चित्रपट अतिशय चांगला आहे. तो चित्रपट आम्ही ह्या महोत्सवात दाखवतो आहोत. आणि अरुण सरनाईक हा जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये आला त्यावेळी लोकांना, बऱ्याच लोकांना माहिती नसेल, त्यावेळी माझ्या वडिलांनी एक मराठी चित्रपट अनाऊन्स केला होता, शाहीर प्रभाकर म्हणून. तो शाहीर प्रभाकरमध्ये अरुण सरनाईक हिरो होते आणि त्यावेळी अरुण सरनाईकाने त्याच्यामध्ये गाणी म्हटली होती. अरुण सरनाईक खूप अतिशय चांगले प्लेबॅक सिंगर, म्हणजे उत्कृष्ट गायक होते. आणि अशा काळात पण तो शाहीर प्रभाकर पूर्ण होऊ शकला नाही. आणि नंतर मग वडिलांनी ह्या शाहीर प्रभाकरचंच थोडंसं हिंदीमध्ये संबंध करून नवरंग चित्रपट तयार केला. आणि मग नवरंगमध्ये फक्त अरुण सरनाईक नव्हता त्यावेळी, म्हणजे त्यावेळी त्यांना करता आला नाही. मग म्हटलं महिपालना घेतलं आणि माझ्या आर्टिस्ट संध्याजी त्याने त्याच्यामध्ये घेतलं. तर अशा पद्धतीने म्हणून तो अरुण सरनाईकाचा एक चित्रपट आहे. आणि दुसरा म्हणजे आणखी कुठला आहे, आणखीन एक असा चित्रपट आम्ही दाखवणार आहोत की असे वेगळे चित्रपट जे लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आता एशियन सिनेमासुद्धा हा रेग्युलर कमर्शियल रिलीज सिनेमा होऊ शकत नाही. जसे अमेरिकन सिनेमा आहे, 20th सेंचुरी फॉक्स आहे, वॉर्नर ब्रदर्स आहेत, MGM आहे, हे चित्रपट लागतात. पण हे जे एशियन सिनेमा कुठे लागत नाही. हे एशियन सिनेमा जे दाखवले जातात ते आमच्या फक्त फेस्टिवलमध्ये दाखवतात, बरोबर, आणि तिथे तो प्रेक्षक तिथे येतो. म्हणून माझी एवढीच इच्छा आहे की चांगले चित्रपट एशियन सिनेमामध्ये सुद्धा दाखवले जातात. एशियन कंट्रीसुद्धा चांगला सिनेमा करते. लोकांनी, माझ्या सगळ्या जे प्रेमी असतील प्रेक्षक सगळे, त्यांनी हा महोत्सव नक्की येऊन बघावा. 9 जानेवारी ते 15 जानेवारी. खरंय, नक्कीच आम्ही महोत्सवाला तर स्वतः येऊच, इतरांपर्यंत पण आपल्या ज्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू. पण एक आता शेवटचा प्रश्न, व्ही शांतारामांच्या जीवनावरती सुद्धा एक चित्रपट आता निर्माण केलेला आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला काय ऐकायला आवडेल? नाही, आता बघा, वडिलांच्या वरती, शांताराम बापूंवरती एक डॉक्युमेंटरी फिल्म मी त्यावेळी केली होती, पोर्ट्रेट ऑफ अ पायनियर म्हणून. ती कंप्लीट झालेली आहे. त्यावेळी ती जेव्हा बनवत होती त्यावेळी वडील जिवंत होते. वडिलांनी ती बघितली, त्याच्यामध्ये बरेचसे सजेशन दिले आणि ह्याच्यामध्ये 2 तासाची ती डॉक्युमेंटरी आहे. पण त्या डॉक्युमेंटरीमध्ये प्रेक्षकांना जे शांताराम बापूंचे काही चित्रपट बघू शकले नाहीत, म्हणजे महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये, गंधर्व नाट्यामध्ये जे काही त्यांनी कामं केली ते बघू शकायचे, त्या ह्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये तुम्ही बघू शकाल. कारण ती सुद्धा डॉक्युमेंटरी आम्हाला खूप कमी करावी लागली. नाहीतर म्हणजे मला वडिलांचा अभिमान आहे, नाही असं नाही, की त्या माणसाने चित्रपटसृष्टीमध्ये जे आले त्याही सायलेंट फिल्मपासून आले, तेव्हापासून शेवटपर्यंत त्यांनी 92 चित्रपटांची निर्मिती केली. काही कमी नाही, 92 चित्रपट. सेंचुरी नाही मारली, पण 92 चित्रपट निर्मिती केली. आणि त्याच्यामध्ये मग हिंदी, मराठी, कन्नडा, बंगाली हे 4 लँग्वेजचे पिक्चर वेगवेगळे केले. त्यातले त्यांनी 55 स्वतः डिरेक्ट केले. म्हणजे डिरेक्टर क्रिएटिव्ह किती असायला पाहिजे ते बघा. आणि 55 मध्ये काम करून ही वॉज अ गुड आर्टिस्ट. तर त्यांनी त्याच्यामध्ये 25 चित्रपटामध्ये कलाकार म्हणून काम केलं. म्हणजे काही तर मी सांगू, पूर्वीचे तर होतेच, पण आताच्या म्हणजे जसं दो आंखें बारात, डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी, परछाई, हे 3-4 चित्रपटामध्ये स्वतः त्यांनी डिरेक्ट केले आणि स्वतः त्यांनी काम केलं. तर अशा पद्धतीच्या माणसाचा, म्हणजे अशा पद्धतीच्या वडिलांचा हा चित्रपट महोत्सव आम्ही संबंध वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. ही म्हणजे
आता हे वर्ष चालू झालेलं आहे 18 नोव्हेंबर 2025 हे आता वर्ष चालू झालं आहे. पुढच्या वर्षी 2026ला जेव्हा हा 18 नोव्हेंबर होईल, हा संबंध महोत्सव वडिलांचा कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि बाकीच्या ठिकाणी संबंध दाखवला जाईल, केला जाईल. आणि त्याच्यामुळे लोकांनी त्याचा आनंद घ्यावा. आणि दुसरं तुम्हाला लोकांना सांगायचं, तुम्हाला लोकांना माहिती आहे की नाही माहिती, किती माहिती नाही, झनक झनक पायलबाजी होय. हा चित्रपट, कलर चित्रपट, पहिला रंगीत चित्रपट हा वडिलांनी केला. तो जवळजवळ 100 आठवडे चालला. 100 आठवडे. त्यावेळी ज्यावेळी आता मल्टिप्लेक्ससारखे 1 शो 2 शो नाही, 4 शो दिवसाचे, 28 शो आठवड्याचे, असा 100 आठवडे चाललेला चित्रपट महोत्सव तो जनक जनक पायलबाजी. त्यावेळी शिवाजी पार्क जे मैदान आहे इथे एक पब्लिक मिटिंग झाली शासनाने केलेली. भाऊसाहेब हिरे त्यावेळी तुमचे मिनिस्टर होते आणि आचार्य अत्रे त्या फंक्शनला होते. आचार्य अत्रे जेव्हा बोलायला आले आणि त्यांनी सांगितलं की माझी एक इच्छा आहे की जसं महाराष्ट्रामध्ये छत्रपती होणे नाही, तसा हा माणूस शांताराम बापू चित्रपती होणे नाही. वा आणि म्हणून ती चित्रपती जी पदवी मिळाली शांताराम बापूंना, ती त्या फंक्शनमध्ये अत्रेने दिली. वा खरंय. आणि जनक जनक पायलबाजीची आठवण मलाही एक मेमरी माझ्या अशी आहे की शाळेत होतो मी तेव्हा आणि प्लाझाला ते वृंदावन गार्डनची जी कारंजी आहेत म्हैसूरच्या, तर तसं डेकोरेशन केलेलं होतं ते माझ्या अजून लक्षात आहे. आणि आज खुद्द किरण सरांसोबत बोलण्याचा योग येतोय. बरोबर. आणि जो दुसरा चित्रपट आणखीन जाईल ज्याच्या सिद्धांत चतुर्वेदी काम करणार आहेत, तर तो वेगळा आहे. तो वेगळा तो चित्रपट बायोपिक आहे. बायोपिक म्हणजे शांताराम बापूंनी एक आत्मचरित्र लिहिलं आहे शांतारामा म्हणून. त्या शांतारामावरती संबंध एक बेस करून तो बायोपिक करतो होता. तो मी तर आहेच पाठीशी, पण माझा मोठा मुलगा जो आहे राहुल किरण शांताराम, तो हा चित्रपट संबंध करतो आहे. आणि अभिजित देशपांडे ते डिरेक्टर आहेत त्या चित्रपटाचे, आम्ही प्रोड्यूस करतो फक्त. तर तो बायोपिक सुद्धा आता तयार होतच, म्हणजे सुरू झालेला आहे. तो पण 18 नोव्हेंबरला पुढच्या वर्षी त्याचं प्रदर्शन होईल. वा. आज खरोखरच खूप म्हणजे भारावून गेल्यासारखं झालंय, सुचत नाही काय बोलावं ते. पण नक्की सांगावं असं वाटतं की आजच्या तरुण पिढीने, आजच्या शाळेतल्या मुलांनी सुद्धा छत्रपती व्ही शांताराम या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायला हवा. आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा फिल्म कम्युनिकेशन शिकवत असतो त्यावेळेला सिलेबसमध्ये जसं दादासाहेब फाळके यांच्याबद्दल आपल्याला कळतं, तसंच व्ही शांताराम यांच्याबद्दल सुद्धा कळतं. आमचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलंय कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपण सर्वांनी हजेरी लावायची आहे आणि उत्तमोत्तम चित्रपटांची जी मेजवानी आहे त्या मेजवानीचा आनंद घ्यायचा आहे थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये. धन्यवाद किरण सर, खूप खूप शुभेच्छा आणि आभार. थँक्यू. धन्यवाद.